ओम नमो नारायणाय. ज्योतिबाच्या नावाड चांग भलं. आज रविवार 24 मार्च 2024 दिनविशेष शुभाशुभ मुहूर्त जाणून घ्यायचा आहे. आज फाल्गुन शुद्ध चतुर्दशी आहे. पौर्णिमा ही आहे. आज पूर्वा फाल्गुनी नक्षत्र आहे. आज पौर्णिमा सकाळी 9:54 नंतर सुरू होते. आज हुताशिनी म्हणजे होळी पौर्णिमा सुद्धा आहे. आज होलिका पूजन करायचं असते. आज कुलधर्म कुलाचार पाळावे लागतात. आजचा दिवस हा मध्यम आहे आणि आज जागतिक क्षयरोग दिवस सुद्धा आहे. जागतिक क्षयरोग दिन आहे. आजचे शुभाशुभ मुहूर्त सांगतो. सकाळी 9:41 ते 11:13 लाभदायी वेळ आहे. अमृत वेळ सकाळी 11:13 ते 12:44 आणि दुपारी 2:16 ते 3:48 सिद्धी वेळ आहे. पण राहू काळ आहे 4:30 ते 6. या राहू काळात महत्त्वाची कामे करू नका. चला पाहूया आज कोणत्या राशीच्या लोकांना ही आजचा दिवस भाग्यशाली ठरणार आहे राशी भविष्याच्या माध्यमातून. पहिली मेष रास. आज बऱ्याच गोष्टी आपल्या मनाप्रमाणे घडतील. सर्व अडचणी बाधा दूर होऊन आज लाभदायक दिवस असणार आहे. उत्साह नवीन ऊर्जा जाणवेल. दिवस मात्र आज आनंदात जाईल. वृषभ रास. आजचा दिवस उत्साहवर्धक असेल. काही नवीन संकल्पना योजना प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रयत्नशील राहाल. मुलांसमवेत वेळ आनंदात जाईल. सुट्टीचा आनंद मिळणार. तिसरी मिथुन. आज उत्तम गृहसौख्याची प्राप्ती होईल. घरातील काही महत्त्वपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील राहाल. वाहन वास्तू सौख्याची प्राप्ती कराल. आज दिवस तुमचा आनंदात व्यतीत कराल. चौथी कर्क रास. आज आपल्या बुद्धिचातुर्याने काही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात यशस्वी व्हाल. नोकरी व्यवसायानिमित्त काही प्रवास संभवत आहेत. काही धाडसी साहसी कामे आज पूर्ण कराल. आरोग्याची काळजी सतावेल. आजचा योग आणि व्यायाम सुरू करण्यासाठी दिवस चांगला आहे. खरा सोबत. पाचवी सिंह रास. आज दिवस धावपळीत जाईल. भविष्याची गुरुकिल्ली शोधण्यासाठी नवनवीन मार्ग शोधाल. आज पारिवारिक सुखाचा आस्वाद घ्याल. काही सहलीचे कार्यक्रम बनवाल. स्वादिष्ट भोजनाचा लाभ होईल. घरातील वातावरण प्रसन्न असेल. सहावी कन्या रास. आज तुमच्या आवडीचा विषयात रमून जाल. आज आपल्या कार्यक्षेत्रात काही नवीन कार्यप्रणालीचा अवलंब कराल. सामाजिक कार्यात सफलता मिळेल. मान सन्मान प्राप्त होतील. आपले काम चोख प्रामाणिकपणे पार पाडाल. सातवी तुला रास. आज शांती समाधान सामंजस्य जाणवेल. आपले म्हणणे लोकांना पटवून देण्यास सार्थकता वाटेल. काही भौतिक गोष्टीवर खर्च संपवतावेत. काही जोखमीच्या बाबी टाळाव्यात. मानसिक आरोग्य उत्तम राहण्यासाठी तुमच्या दिनचर्येत थोडा योग व्यायाम साधनेला प्रवेश द्या. आठवी वृश्चिक रास आहे. आज मागील येणी वसूल होतील. इतक्या दिवसापासून आपण घेत असलेल्या मेहनतीचे कष्टाचे शुभ फळ तुम्हाला प्राप्त होईल. विद्वान जाणकार व्यक्तीचे मार्गदर्शन मिळेल. काही भेट आणि उपहार प्राप्त होतील. नववी धनु. आज व्यवसाय वाढ नवीन उद्योग सुरू करणे यासाठी दिवस हा उत्तम आहे. मित्रमंडळीचे सहकार्य प्रोत्साहन मिळेल. आज दाम्पत्य जीवनाचा आनंद तुम्ही घ्याल. जोडीदाराचे उत्तम सहकार्य मिळेल. आपण हे जोडीदाराला भरभरून प्रेम द्याल. व्यापार व्यवसायात इच्छित लाभ मिळेल. दहावी मकर रास. आज भाग्याची सौख्याची प्राप्ती कराल. काही प्रवासाचे योग संभवत आहेत. काही धार्मिक आध्यात्मिक कार्यात सहभागी व्हाल. गुरुजनांचे आशीर्वाद प्राप्त कराल. आज मुलांना गुरुजनांचे आशीर्वाद प्राप्त होतील करून द्याल. आध्यात्मिक ठिकाणी आज अन्नदान किंवा विद्यादान केलेले तुमच्या मुलाची प्रगती होण्याचा मार्ग खुला होईल. 11 कुंभ रास. आज कौटुंबिक सौख्य मिळेल. आज सहलीचे नियोजन होऊ शकते. कौटुंबिक प्रश्न मार्गी लागतील. कामात अचानक बदल करावा लागेल. कुटुंबासह प्रवास करावा लागेल. वाईट संगतीपासून स्वतःला दूर ठेवा.
अनावश्यक गोष्टीमध्ये वेळ वाया घालवू नका. 12 मीन रास. आज प्रकृती स्वास्थ्य नरम गरम जाणवेल. शारीरिक अस्थिरता जाणवू शकते. निरोगी राहण्यासाठी दिनचर्येत थोडासा योग व्यायाम आवश्यक आहे. प्रतिस्पर्धी हितशत्रू डोक्यावर काढू शकतात. आपल्या बुद्धिचातुर्याने प्रतिस्पर्धी हितशत्रू यांच्यावर विजय मिळवाल. आज केवळ आपल्या नित्यकामावर लक्ष केंद्रित करा. युअर प्रॉब्लेम आवर सोल्युशन्स. मी नेहमी सांगतोय, माझ्याकडे कोल्हापूरमध्ये दर गुरुवारी निःशुल्क योग सद्गुरू हिलिंग दरबार भरतो. त्या ठिकाणी तुमची जन्मकुंडली किंवा जन्मकुंडली नसेल तर जन्म तारीख, हस्तरेषा किंवा सूर्योदय पाहून तुमच्या सर्व समस्यांचं निराकरण केलं जातं. तेव्हा तिथं या आणि आनंदी सुखमयी जीवनाचा महामार्ग घ्या. शुभम भवतो. धन्यवाद.